मंडळी नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक मोठं भाषण ऐकवणार आहे, कारण त्या भाषणावर खूप मोठी चर्चा झाली आहे. 20-22 मिनिटांचं हे भाषण, त्यातला 20-22 सेकंदाचा भाग काढून त्यावर मोठा गदारोळ करण्यात आलेला आहे. आणि या गदारोळामध्ये एखाद्याची प्रतिमा खराब करायची यासाठीच हे जाणीवपूर्वक घडवून आणलेलं आहे. तुम्ही म्हणाल माझे व्यक्तिगत संबंध आहेत म्हणून मी यावर बोलतोय, तर तोही आरोप मी मान्य करतो. मी बोलतोय पंकजा मुंडेंच्या विषयामध्ये. अंबाजोगाईत झालेल्या पंकजा मुंडेंच्या भाषणाचा हवा तसा अर्थ काढून तो सांगितला गेला आणि पंकजा मुंडेंनी मोदींना चॅलेंज केलंय हे असं सांगितलं गेलं. मी आधीच्या व्हिडिओमध्ये पंकजा मुंडे जरा मोकळेपणाने बोलतात, त्या कधी कधी आपल्या नियंत्रणात राहत नाही असं म्हणालो होतो, पण इथे अजिबात असं घडलेलं नाही आहे. पंकजा मुंडेंचं भाषण हे उत्तम आहे. ज्या क्लिपवर वाद सुरू आहे ती क्लिप पहिल्यांदा मी तुम्हाला ऐकवतो आणि मग ते भाषण ऐकवतोय. मोदीजींना वंशवादाचं राजकारण संपवायचं आहे. त्याचा अर्थ असा नाही की वंशवाद म्हणजे कुणीच, मी पण वंशवादाचं प्रतीक आहे, पण मला संपवू नाही शकत कोणी. म्हणजे मोदीजी पण संपवायला ठरवले तर संपवू नाही शकणार जर मी तुमच्या मनामध्ये राज्य केलं तर, तुमच्या जीवनामध्ये मी चांगलं करू शकले तर. ऐकलीत ही क्लिप ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटेल की खरोखरच पंकजा मुंडे मोदींना सुद्धा चॅलेंज करताय. किती सुंदर पद्धतीने याचा वापर करण्यात आलाय हे आपल्या लक्षात येईल. पण पंकजा मुंडे ज्या संदर्भाने बोलत होत्या तो संदर्भ खूप महत्वाचा आहे. तुम्ही लोकात असाल, लोकांची कामं करत असाल, त्यांच्या मनात असाल, तर मोदी सुद्धा त्यांना संपवू शकत नाहीत, कारण संपवणारच नाहीत. केवळ नेत्याचा पुत्री म्हणून जर असेल तर ती घराणेशाही मोदी संपवत आहेत असं पंकजा मुंडेंना स्पष्ट सांगायचं होतं. यानंतर पंकजा मुंडेंचं भाषण पूर्ण ऐका आणि आपली मतं आपण बनवा. या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि एक एकल गीत आपण म्हणलं, आणि ते माझं फार आवडतं एकल गीत आहे. निर्माण के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले. पण ह्याच्यामधला मूळ संकल्प हा आहे की विविध क्षेत्रामधल्या बुद्धिजीवी म्हणजे बुद्धिवान. नाव तिकडे एवढे विद्यार्थी आहेत. देर इज अ डिफरन्स बिटवीन इंटेलिजंट आणि इंटलेक्च्युअल. कळलं का तुम्हाला? एवढं मी काय म्हणते, बुद्धिवान आणि बुद्धिजीवी ह्याच्यामध्ये फरक आहे. आणि त्याच्यामुळे बुद्धिजीवी कोण आहेत? ज्यांच्याकडे डिग्री नसेल कदाचित, पण त्यांनी काहीतरी असं केलंय त्याच्यामुळे फरक पडलाय. मोदीजींच्या असण्याने विविध क्षेत्रात त्यांच्या निर्णयामुळे काय फरक पडला हे मांडणाऱ्या बुद्धिजीवींचं ते संमेलन आहे. आणि मग आज या मंचावर आम्ही बसलोय तर ह्यांना वेगवेगळ्या पद्धतीने मांडता आलं नसेल वेळेच्या अभावामुळे. तर मग मी विचार केला की काय करता येईल याच्यामुळे. बुद्धिजीवी म्हणजे काय नेमकं, शिक्षण नेमकं काय असतं, बुद्धी आणि शिक्षण ह्याच्या सांगणीचा कसा आपण विचार करतो, आपलं जीवन कशाभोवती फिरतं. आपलं जीवन शिक्षण, प्रशिक्षण, बुद्धी आणि सत्सग विवेक बुद्धी ह्याच्या भोवती फिरतं असं आपण जर समजलं तर शिक्षण म्हणजे काय आहे? शिक्षण म्हणजे थिअरी आहे. आपल्या जीवनातली थिअरी हे शिक्षण आहे. आपण पुस्तकातून शिकून पेपरमध्ये जे लिहितो ते शिक्षण नाही. आपण पुस्तकातून शिकत असताना जे सगळं अनुभवत असतो आणि त्याला आपण आपल्या पद्धतीने जे इंटरप्रेट करतो ते खरं शिक्षण आहे. त्यामुळे नुसतं शिक्षण, डिग्री, पेपर, पुस्तक ह्याला जर आपण शिक्षण म्हणलं तर ती फक्त थिअरी आहे. आणि बुद्धी काय आहे तर ही जी थिअरी आहे ती प्रॅक्टिकली आपण कशी वापरायची हे आपल्याला गाईड करणारी शक्ती आपली बुद्धी आहे. कारण खूप लोक शिक्षण घेतात पण त्यांना स्वतःला प्रेझेंट करता येत नाही, स्वतःला यशस्वी करता येत नाही. ते शिक्षण प्रॅक्टिकल जीवनामध्ये आपल्याला वापरता येत नाही आणि म्हणून त्यांना बुद्धी ती आपल्या एक आयुध आहे जी आपल्या जीवनातलं शिक्षण आपल्याला प्रॅक्टिकली वापरता येतं. आणि सत्सद विवेक बुद्धी नेमकी काय आहे? ती जेव्हा दोन्ही चालत नाही, ना शिक्षण चालतं ना बुद्धी चालते, तेव्हा कामाला येते ती सत्सद विवेक बुद्धी असते. आणि ते म्हणजे कॉमन सेन्स. माझं असं मत आहे की या राज्याला एक असा मुख्यमंत्री लाभला जो 4थी पास होता पण त्यांनी राज्यामध्ये खूप चांगले निर्णय घेतले, तो खरा बुद्धिजीवी होता. माझं असं म्हणणं आहे की ज्यांनी भविष्यामध्ये बघितलं, ज्यांच्यामध्ये अफाट शक्ती होती,
छत्रपती शिवराय, मी हे राजकारणाचं भाषण करत नाही की ओ शाहू फुले आंबेडकर नाव घ्यायले, असं नाही. छत्रपती शिवराय प्रचंड बुद्धिमान, कारण त्यांनी भविष्याचा वेध घेतला होता आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. कसे लोक बांधले हे खरं बुद्धिमान आहे. कसं त्यावेळी शिक्षण हे स्त्रियांसाठी आवश्यक आहे, हेरून महात्मा फुलेंनी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी लढा दिला, हे महत्त्वाचं आहे. तेव्हा शिक्षण आणि थिअरी याच्यामध्ये फरक आहे. आपण स्वतःला समजतो की आपल्याकडेच सगळं तंत्रज्ञान आहे, आपण मागे काहीच नव्हतं लोकांकडे, आणि आता कसं केलं हे आश्चर्य वाटतं. पण कदाचित आपल्या आधी आपल्यापेक्षाही जास्त तंत्रज्ञान होतं, आपल्यापेक्षाही जास्त विद्या होती, आपल्यापेक्षाही जास्त शास्त्रशुद्ध पद्धतीने गोष्टी होत होत्या, आणि म्हणून आपल्या कथांमध्ये विमानांचा उल्लेख आहे, अस्त्रांचा उल्लेख आहे, अणु ऊर्जेचा उल्लेख आहे, आणि हे आपण रिपीट त्याच्यामध्ये जात आहोत. आपल्याला हे आत्ता कळले म्हणून आपल्याला वाटतं आपण फार पुढारलेले आहोत. कदाचित आपण त्यांच्यापेक्षा मागासलेले असू शकतो. मला आत्ता एकाने प्रश्न विचारला की तुम्हाला कसं वाटतं हो ताई, तुम्ही मंत्री होता, तेवढे मोठे वडील होते तुमचे, आज तुम्ही आमदार नाहीत, अनेक वेळा तुमची चर्चा होते, मग तुम्हाला कसं वाटतं? तुमच्या चेहऱ्यावर तर नेहमी काहीतरी फ्रेशनेस असतो, हसत असता तुम्ही, कधी गंभीर किंवा टेन्शनमध्ये का दिसत नाही? मी त्याला एवढंच सांगितलं, बुरे वक्त की एक अच्छाई होती है, फालतू के दोस्त विदा हो जाते. आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप गोष्टी कळतात. आणि मला आज माझ्या जीवनामध्ये असं असण्याचं कारण काय आहे? तुमच्या दशेत मी असताना, विद्यार्थी दशेमध्ये, मी एवढा ताण घेत नव्हते. मी आणि प्रीतमताई आणि यशश्री, आम्ही तिघी बहिणींना सारखेच मार्क आहेत. पण प्रीतमताई तासन तास अभ्यास करायच्या, म्हणजे अगदी टिपिकल 2 वेण्या घालून पुस्तकांमध्ये घुसलेली मुलगी, आणि मी कधी अभ्यास करताना दिसायचेच नाही. माझ्या आईला वाटायचं मी अभ्यासच करत नाही, पण मार्क मात्र मला यायचे. मग ती जास्त मेहनत करायची, मी कमी मेहनत करायचे, आणि मला असं नेहमी आई म्हणायची की तू थोडी जास्त मेहनत केली तर ह्याच्यापेक्षा जास्त मिळतील ना, पण मला तेवढेच पुरेसे होते. पण जेव्हा जीवनामध्ये निर्णय घेत असताना आज मी विचार करते, तुम्ही सगळे डॉक्टर होणार आहे असं वाटतंय, मोस्ट ऑफ यू नीटमधले मार्क्स आहेत, काही कमी कलाकार आहेत, काही एका मुलाचा मी सत्कार केला, तो कोलेश्वरमध्ये शिकतो, त्याला भगवद्गीता पूर्ण येते. असं नका समजू की जीवनामध्ये कुठे थांबलात किंवा कुठे पडलात तर जीवन तिथे संपतं. जीवन हे अविरत चालत राहणार आहे. तुम्हाला हवी ती ब्रँच मिळावी अशी मी योगेश्वरीच्या चरणी प्रार्थना करते, पण नाही मिळाली तर थांबू नका. तुम्ही डॉक्टर बनून सुद्धा कदाचित प्रॅक्टिस करणार नाहीत. प्रीतमताई बघा खासदार झाल्या डॉक्टर बनून. तुम्ही खासदारच व्हाल असं माझं म्हणणं नाही, तुम्हाला जे व्हायचं ते व्हा, पण तुम्ही कदाचित हॉस्पिटल मॅनेजमेंटकडे जाल, तुम्ही कदाचित मोठा स्वतःचा हॉस्पिटल उघडाल, तुम्ही काहीतरी रिसर्चमध्ये जाल. जीवनामध्ये कुठेही अडखळलात तर थांबू नका. तो विराम नसतो, तो एक फक्त अल्पविराम असतो, आणि त्याच्या पुढे बघण्याची सकारात्मकता ठेवा. काही मुलं अशी होती इथे ज्यांची आर्थिक परिस्थिती फार खास नाही आहे. काही मुलं अशी आहेत ज्यांना आवडीच्या रंगाचा टेबल असेल, त्यांच्या रूममध्ये AC असेल, रोज आई बदाम पिस्ता हळद घालून रात्री दूध देत असेल. पण काही मुलांच्या नशिबात हे नव्हतं. मी त्यांच्या सायकॉलॉजीचा विचार करते जीवनामध्ये, ते कसे आपल्या आयुष्यामध्ये पुढे जातात. असाच एक मुलगा या देशाला लाभला प्रधानमंत्री म्हणून, ज्याला गणवेश घ्यायला पैसे नव्हते, ज्याच्याकडे शाळेत जायला पैसे नव्हते, ज्याचे वडील रेल्वे स्टेशनवर चहा विकत होते आणि आई चुलीच्या समोर धुराळ्यामध्ये स्वयंपाक करत होती. त्यांनी देशाचा प्रधानमंत्री बनला. महत्त्वाकांक्षा हा शब्द मला आवडत नाही, पण मोठी दिव्य स्वप्न बघायला काही हरकत नाही. त्याच्यामध्ये 19-20 कमी झालं तरी आपण तिथे पोचतोच. पण आपण रोज सकाळी उठलो आणि म्हणलं हे काय लाईफ आहे, हे बेकार, आजचा दिवस जातच नाही दिवस. आपण रोज सकाळी उठून म्हणलो की माझ्या आयुष्यात काही चांगलं नाही आहे. मला लोक म्हणे तुम्हाला पडल्यावर कसं वाटलं? मला रिलॅक्स वाटलं, मला वाटलं मला संधी मिळाली आराम करायची. तुम्हाला काही संधी नाही मिळाल्यावर कसं वाटलं? म्हणलं मला काहीच वाटलं नाही, मला अनेक गोष्टी शिकायची संधी मिळाली. कारण असं नाही की तुम्ही इतकं म्हणजे हे कोडगावा की जीवनामध्ये तुम्ही नापास झाले तरी हसताय, असं मला म्हणायचं नाही. पण सकारात्मकतेने बघा. माझ्याकडे जी गोष्ट नाही आहे अशा गोष्टीमुळे मी निराश होण्यापेक्षा माझ्यापेक्षा किती कमी लोक आहेत मी यांच्याकडे बघितलं, आणि ईश्वराने आपल्याला जे दिलं आहे त्याच्याबद्दल जर आपण आभार मानलो तर आपल्याला भरपूर मिळत असतं, भरपूर संधी मिळत असते आयुष्यामध्ये. आणि संधी मिळण्यासाठी धाडस करावं लागतं.
धाडस करिअर निवडण्याचं, धाडस करिअर बदलण्याचं, धाडस आपल्याला एखादी गोष्ट आवडते किंवा नाही आवडते हे स्वीकारण्याचं. नाहीतर आपण त्या चक्रामध्ये अडकत बसतो. आम्ही पण अडकलो. कधी कधी लोक म्हणतात मुंडे साहेब अमुक, मुंडे साहेब तमुक. मी मोदीजींकडे बघते, 1 मिनिट या व्यक्तीला आराम करायला वेळ नाही. सकाळी 4ला उठतात, योगा करतात, जगाची महासत्ता बनण्याचं स्वप्न आहे. पहिल्यांदा जीवनामध्ये आमदार झाले आणि मुख्यमंत्री झाले, पहिल्यांदा जीवनात खासदार झाले आणि प्रधानमंत्री झाले, नंतर प्रधानमंत्री झाले ते ऐतिहासिक बहुमत घेऊन आले. हे काय आहे? हे प्लॅनिंग असतं. खूप बुद्धिमान असण्याची आवश्यकता नाही. सातत्य प्रयत्नामध्ये, कष्ट प्रयत्नामध्ये आणि सकारात्मकता हे फार महत्त्वाचे आहे. आणि त्याच्यामुळे मी आज या बुद्धिजीवी संमेलनामध्ये खूप मोदीजींविषयी भरभरून बोलावं असं लोकांचं अपेक्षा असेल. पण खरं सांगायचं झालं तर ह्या फेट्यामध्ये बसणाऱ्या लोकांकडे बघून मला त्यांच्याविषयी जास्त बोलावं वाटलं. कारण नेता तोच असतो जो अनेक नेते घडवतो. नेता म्हणजे काय भाषण करून राजकारणातच जायला पाहिजे नाही. आपल्या आपल्या फील्डमध्ये प्रत्येकजण लीडर बनू शकतो. आपापल्या फील्डमध्ये प्रत्येकजण लीडर बनू शकतो. तो जर बनला तो आपलं जीवन चांगलं त्याला घालवता येतं. आणि वाईट जरी झालं तरी त्याला त्याचा फारसा धक्का बसत नाही. आणि म्हणून रोजचा क्षण जगा. आपला आज तुमचं क्षण आहेत समर्पणाचे, कष्टाचे. ते समर्पणाने कष्टाने जगा, म्हणजे उज्ज्वल भविष्याला तुम्ही सामोरं जाल. आणि जे इकडे बसले ज्यांचं अर्ध आयुष्य संपले त्यांनी दुसऱ्यांचं अर्ध आयुष्य बघा, वाईट गेलेल्यांचं, आणि समाधान माना. कारण हे आता वेगळा काळ आहे. इथे इतकी कॉम्पिटिशन आहे. आणि आमच्या मराठवाड्यात तर काम नाही लोकांकडे, फार काही उद्योगधंदे नाही आहेत. आता त्याला काही कोणाला दोष द्यायचं कारण नाही. इथली भौगोलिक स्थिती हे महत्त्वाचं कारण आहे. मग रेल्वे आणली, इथे नॅशनल हायवे आणले. कशासाठी आणले? की लोकांनी यावं, बघावं. हा बघा बीड जिल्हा, इथे रेल्वे आहे. हा बघा बीड जिल्हा, इथे हायवे आहे. मग लोक येतील, बघतील, इन्व्हेस्ट करतील, टुरिझम वाढेल. काही ना काही आपण करावं, ही भावनांनी एवढा सगळा विकास झालेला आहे. आपल्याकडे काम नसल्यामुळे लोक 99% राजकारणात असतात. काम नसल्यामुळे लोकांना कॉन्ट्रॅक्टरशिप ह्या गोष्टीमध्ये जास्त रस असतो आणि विकास बाजूला राहत असतो. पण त्याला दोष नाही, तो दोष नाही आहे, ती परिस्थिती आहे. प्रत्येक व्यक्तीची प्रवृत्ती परिस्थितीनुसार बनत असते. आणि ती बदलण्याचं धाडस, मी मगा सांगितलं की धाडस दाखवणारा माणूस लीडरशिप करू शकतो. मोदीजींनी धाडस दाखवलं. नाही तर कोण म्हणू शकत होतं की या देशाला काँग्रेस मुक्त करा. मी कुठल्या पक्षाचा बोलत नाही आहे इथे, पण देशाला काँग्रेस मुक्त करा ही हिंमत. अहो, मला माझी आई नेहमी सांगायची की तिचे वडील शिक्षक होते अंबेजोगाईमध्ये. तर प्रमोद महाजन त्यांचा मुलगा, ते जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्गाला जायचे तर ते गव्हर्नमेंटचे सर्वंट होते माझे आजोबा. त्यांना भीती वाटायची, अरे तू असं का करतो. ते माझे बाबा म्हणजे गोपीनाथ मुंडे जेव्हा विद्यार्थी दशेत त्यांच्या घरी यायचे तर ते नेहमी गोपीनाथ मुंडे म्हणजे माझ्या बाबांना म्हणायचे, अरे गोपीनाथ तू प्रमोदच्या कशाला नादी लागतो, काँग्रेसमध्ये जा, पंचायत समितीचा सभापती होशील, असं ते बाबांना सांगायचे. पण हे दोघं तेव्हा नाही म्हटले. का? तर आम्हाला जयप्रकाश नारायणच्या चळवळीमध्ये ते प्रभावित झाले आणि आम्हाला या देशाला पर्याय द्यायचा आहे. आणि म्हणून ते राजकारणामध्ये दुसऱ्या पक्षामध्ये आले. आणि अटल बिहारी वाजपेयींसारखा ग्रेट नेता मला वाटत नाही कोणी जगामध्ये होऊ शकेल. ग्रेट नेता त्यांना लाभला. ज्या नेत्यामध्ये कवीचं मन होतं, ज्या नेत्यामध्ये पोखरणचा प्रयोग करायची एक मोठं धाडस होतं, पाकिस्तानला रेल्वे नेण्याचं त्यांच्यामध्ये एक सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भावना होती. आणि त्यांच्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींसारखा प्रधानमंत्री लाभला आहे, ज्याचा विश्वावर एक प्रभाव पडलेला आहे. एक विश्वामध्ये एक वलय निर्माण झालेलं आहे आणि भारत कुठेतरी महासत्ता बनण्याच्या वाटचालीकडे जात आहे. तर हे सगळे चळवळीतून लोक जेव्हा घडत असतात तेव्हा ते आपल्याला काहीतरी शिकवत असतात. म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या गोष्टीची चर्चा झाली. या चर्चा झाल्यानंतर आपण त्याच्यावर विचार करून त्याच्यातनं काही शिकू शकलो तर आपण जीवनामध्ये काही करू शकतो. नाहीतर काय, उड रही है पल पल जिंदगी रेत सी और हम समझ रहे हैं कि हम बड़े हो रहे हैं. असं नाही. आपल्या जीवनातला गमावलेला प्रत्येक दिवस हा आपल्याला पुढे देतोय, पण त्याचबरोबर आपल्या जीवनातला एक दिवस कमी करतोय. त्यामुळे प्रत्येक क्षण, प्रत्येक जीवनातला जगा. मी म्हणत नाही की फार काहीतरी मोठं अचीव करण्याच्या नादात तुमचा रोजचा क्षण संपवा, असं मी कधीही तुम्हाला सांगणार नाही. मी या कार्यकर्त्यांनाही सांगेन, आता सुरू झालं ग्रामपंचायतची निवडणूक, अमुक तमुक. आता मोदीजींच्या कार्यक्रमानिमित्त तुम्ही सर्व इथे आलात
तर आपण ही निवडणूक लढताना काही बदल करायचा प्रयत्न करू. ही निवडणूक लढताना आपण टिपिकल पद्धतीने निवडणूक न लढता वेगळ्या विषयावर लढू. म्हणजे ही मुलं जी बसली आहेत ती जात पात पैसा अडका प्रभाव याच्या पलीकडे जातील. मोदीजींना वंशवादाचं राजकारण संपवायचं आहे. त्याचा अर्थ असा नाही की वंशवाद म्हणजे कुणीच, मी पण वंशवादाचं प्रतीक आहे, पण मला संपवू नाही शकत कोणी. म्हणजे मोदीजी पण संपवायला ठरवले तर संपवू नाही शकणार जर मी तुमच्या मनामध्ये राज्य केलं तर, तुमच्या जीवनामध्ये मी चांगलं करू शकले तर. तसं आपल्याला राजकारणामध्ये स्वच्छता आणायची सगळ्यात महत्त्वाचं, कारण राजकारणातून महत्त्वाचे निर्णय होतात आणि त्याच्यासाठी या मुलांना चांगलं भविष्य दाखवण्यासाठी आपल्याला राजकारणात बदल करावे लागतील. आणि ते बदल करायचे असेल तर प्रत्येकाच्या घरी पैसे छापण्याची मशीन नाही आहे की ते छापा 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 आणि राजकारणावर खर्च करा. राजकारणी तर करमणुकीचं साधनच व्हायला लागले. गणेश मंडळ करा, नवरात्री करा, दांडिया करा, गरबा करा, नाटक बोलवा, तमाशा बोलवा. अरे काय चाललंय? हे माझं काम नाही आहे. हे जयप्रकाशजी नारायण, अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदींना अपेक्षित नाही आहे. माझं काम संस्कृतीला जपणं मान्य आहे, पण माझं काम देशाला काहीतरी देणं आहे. माझा प्रत्येक क्षण कशाच्या तरी कारणी लावणं आहे आणि असा प्रत्येकाने विचार केला पाहिजे असं मला वाटतं. तर आपणही आपलं जे जुन्या पद्धतीचं राजकारण होतं, जे शांत सोज्वळ संयम लोकांचं होतं, त्यांनी आपण चांगलं काम करू आणि या लोकांना काहीतरी भविष्यामध्ये देता येईल असं काम आपल्या माध्यमातून व्हावं असं मला वाटतं. तुम्ही माझा सन्मान ठेवला, माझं एवढं बोलणं ऐकलं. मलाही राजकीय भाषणाच्या पलीकडे काहीतरी बोलता आलं. मी एवढंच सांगते की एक चहावाला देशाचा प्रधानमंत्री बनू शकतो हा संकल्प मोदीजींनी केला आणि म्हणून त्यांनी मोठे मोठे संकल्प केले. काँग्रेसमुक्त देशाचं स्वप्न बघितलं, कारण त्या प्रवृत्तीच्या मुक्त देश त्यांनी करण्याचा प्रयत्न केला आणि तो त्यांचा प्रवास, तो प्रयास आपल्याला माहिती दिला तर आपण भविष्यामध्ये त्याच्यातनं खूप काही शिकू शकतो. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती होऊन गेली. त्यांच्या एकात्म मानवतावाद ह्याच्यावर वेगळं लेक्चर नंतर करता येईल आणि त्याच्यावर जगात कोणी सुंदर बोलत असेल तर शिवराजजी चव्हाण, मुख्यमंत्री मध्य प्रदेश बोलतात. एकच मिनटं तुमचा घेईन जाता जाता. एक काळ होता जेव्हा पश्चिमी देशांनी जगावर राज्य केलं आणि त्या काळाला आपल्या देशामध्ये एक सोन्यासारखा माणूस जन्मला, तो म्हणजे पंडित दीनदयाळ उपाध्याय. आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी एकात्म मानवतावादाचा विषय समोर आणला आणि अंत्योदयाचा नारा दिला. तो नारा आज आपण जगतोय, कारण त्यांना ना कोणी पाहिलंय ना, मला वाटतं मोदीजींनी पण नसेल पाहिलं, पण तो विचार आज जगतोय आणि तो विचार पुढे जातोय. आणि तो विचार काय आहे तर पाश्चात्य लोकांनी जगावर राज्य केलं, पण आज बघा मोठ्या मोठ्या इकॉनॉमिक कोलॅप्स झाल्यात. लंडनची परिस्थिती बघा, ग्रीसची परिस्थिती बघा, स्पेनची परिस्थिती बघा. अमेरिकेसारख्या राज्याला, देशाला आवरता आला नाही करोना, पण आपण आवरला, कारण आपल्यामध्ये ती शक्ती आहे. पण आपली संस्कृती ही आपली शक्ती आहे, ती हळूहळू लोप पावत चालली आणि त्याच्यावर काम करण्याची गरज आहे. आणि एकात्म मानवतावादामध्ये हेच सांगितले की पूर्वेकडचं कल्चर पश्चिमातले लोक स्वीकारायला लागतील, असं भविष्यात बदल होईल. आपल्याकडे आता डिस्को टप कल्चर वाढत चाललं, आपल्याकडे आता न्यूक्लिअर फॅमिलीचं कल्चर वाढत चाललं, आपल्याकडे आता शहरीकरणाचं कल्चर वाढत चाललं आणि पाश्चात्य लोक आता योगा करायला लागलेत. पाश्चात्य लोक परिवाराचं महत्त्व त्यांना वाटायला लागलं आहे, त्यांच्यामध्ये आयुर्वेदाचं महत्त्व त्यांना वाटायला लागलं आहे. हे कोणी दिलं या जगाला? ते आपल्या संस्कृतीने दिलेलं आहे. त्यामुळे त्याचाही आदर आपण ठेवला तर नक्कीच आपल्याला या देशामध्येही गोड वाटेल आणि राज्यामध्येही गोड वाटेल आणि या बीड जिल्ह्यामध्ये गोड वाटूनच घ्यावं लागेल. आता अर्धे लोक तर कुठे जाऊ शकत नाही, अर्धे लोक जाणार आहेत, त्यांना शुभेच्छा. आणि माझं प्रवचन, कारण बुद्धिजीवींच्या कार्यक्रमात भाषण नसतं करायचं, प्रवचन करायचं असतं, म्हणून मी प्रवचन केलं. तुम्हाला काही सांगता आलं तर ते सांगितलं. आता माझं वय पण 42 झालं आहे, त्यामुळे मी थोडी मॅच्युअर असं प्रवचनाच्या मूडमध्ये आजकालमध्येच जाते की मला खूप अनुभव आला आहे. माझे 2-4-5 केस पांढरे झालेत. मला आता आज तर चष्म्याच्या दुकानाचं उद्घाटन केलं, तो म्हणला ताई नंबर लागला वाटतं. मला एवढा आनंद झाला, मी चष्मा लावून अजून मॅच्युअर दिसेन. म्हणजे पुढच्या कार्यक्रमात तर मोदीजींच्या बुद्धिजीवी संमेलनात मी शोभेन असं मला वाटायला लागलं. तर आपल्या सर्वांनी माझं जे ऐकून घेतलं त्याच्याबद्दल मी खूप खूप आपले आभार व्यक्त करते.